नमस्कार मित्रांनो. मित्रांनो, आज मी तुम्हाला माझा एक प्रकाश नावाचा मित्र आहे, जो मालवणमधून रात्री कुडाळमध्ये आपल्या घरी येत असताना वाटेमध्ये त्याला एक भयानक अनुभव अनुभवायला मिळाला. तो आज मी तुम्हाला सांगणार आहे. गोष्ट आहे 7-8 वर्षापूर्वीची. अ, तेव्हा प्रकाश आहे ना, तो एम-आरचं काम करायचा, म्हणजे मेडिकल रिप्रेझेंटेटिव्ह, गोळ्यांचं मार्केटिंग वगैरे करायचा. तर त्याची जी कंपनी होती, त्याचं ऑफिस होतं मुंबईला आणि कोकणामध्ये मालवणमध्ये एका हॉटेलमध्ये येत्या रविवारी ते कंपनीचे मॅनेजर किंवा एरिया मॅनेजर किंवा सेल्स डिपार्टमेंटची माणसं होती, ती मालवणमध्ये त्यांनी मीटिंग लावली होती. एका हॉटेलमध्ये बुक केली, तिथेच मीटिंग होती. तर रत्नागिरी, कोल्हापूर, गोवा आणि सिंधुदुर्ग याच्यामध्ये काम करणारे जे एम-आर होते ना त्या कंपनीचे, त्या सगळ्यांची मीटिंग मालवणमध्ये होती. आणि रविवारचा दिवस उजाडला. दुपारी 2ची मीटिंग होती. 1:30 वाजताच प्रकाश कुडाळातून आपल्या टू व्हीलरने मालवणमध्ये त्या हॉटेलकडे पोहोचला. सर्वजण आले होते आणि मीटिंगला 2:30 पावणे 3 वाजता सुरुवात झाली. आता मीटिंग दुपारी 2:30 पावणे 3ला सुरुवात झाली, ती संध्याकाळी 7 वाजता संपली. 7 वाजता मीटिंग संपल्यानंतर सगळ्यांचं चहा-पाणी वगैरे झालं. काही बाकीचे एम-आर ते फोर व्हीलर वगैरे घेऊन आले होते आणि प्रकाश हा आपली टू व्हीलर घेऊन गेला होता. तर जशी मीटिंग संपली तसे ते मॅनेजर वगैरे म्हणाले, की "आता तुम्ही सर्वजण जेवल्याशिवाय जाऊ नका. आता जेवणाचा टाईम होत आला, 7 वाजून गेले. तर सगळ्यांनी ते जेवण करा हॉटेलवरती आणि मग आपापल्या घरी जायला निघा" म्हणून. तर प्रकाश मॅनेजरला म्हणाला, की "साहेब नाही, मला जायला पाहिजे, कारण मी टू व्हीलरने आलोय आणि मला 40 किलोमीटरचं अंतर आहे आणि मी एकटाच जाणार आहे. त्यामुळे मी जेवायला नाही थांबत." परंतु मॅनेजर काय ऐकेना. तो त्याला फोर्स करू लागला, की "थांब रे, जा जेवून" म्हणून सगळ्यांबरोबर. परत-परत कुठे इकडे आम्ही मीटिंगला येणार आहोत. मग आता साहेबाचं म्हणणं म्हटल्यानंतर मग प्रकाश म्हणाला, की "ठीक आहे साहेब, मग जेवून जातो." आता जेवणाचा कार्यक्रम त्यांचा 11 वाजता आटोपला. त्यानंतर पुन्हा एकदा अर्धा तास इकडच्या-तिकडच्या गप्पा-गोष्टी झाल्या. तोपर्यंत 11:30 पावणे 12 होत आले आणि पावणे 12ला मात्र आता प्रकाश म्हणाला, की "साहेब मी जातो, उशीर झालाय मला, मी एकटाच आहे." म्हणून. तर ते म्हणाले, "हो ठीक आहे, जरा सांभाळून जा, सावकाश-सावकाश जा आणि पोहोचल्यानंतर फोन कर" म्हणून. तर प्रकाश म्हणाला, "हो करतो" म्हणून. आणि प्रकाश मग तिथून आपले टू व्हीलर घेऊन मालवणातून त्या हॉटेलकडनं कुडाळकडे यायला निघाला. आता मालवण ते कुडाळ हे 40 किलोमीटरचं जवळपास अंतर आहे. वळणा-वळणाचा रस्ता आहे. मध्ये-मध्ये वस्ती आहे, पण काही भाग आहे तो पूर्णतः निर्मनुष्य आहे. तिथे वस्ती नाही आजूबाजूला. आता प्रकाश आपला निघालाय. आता तो निघाल्यानंतर मग त्याच्या मनामध्ये विचार यायला लागले, की गाडीचं काहीतरी बिघाड नाही झाला पुढे. म्हणजे मी एकटाच आहे आणि रात्री आता पावणे 12 होऊन आलेत. मी जातोय कुडाळला, पण काही वाटेमध्ये काही विचित्र घटना घडल्या नाही पाहिजेत. असं तो सारखं मनामध्ये त्याच्या यायला लागलं आणि तो थोडासा घाबऱ्या स्वभावाचा होता आणि एकटा प्रवास करत असताना रात्री प्रत्येकाच्या मनात ह्या ज्या गोष्टी आहेत त्या नक्कीच येणार. तो माणूस किती जरी धीट असला आणि तो म्हणत असेल, की मी भूत मानत नाही किंवा काही नाही, तर ह्या गोष्टी त्याच्या मनात नकळत येणारच, की असं काहीतरी आपल्या वाईट आपल्या बाबतीत घडलं नाही पाहिजे म्हणून. तर तो तसाच विचार करत चालला होता. एक 10-12 किलोमीटर, 15 किलोमीटर पुढे आल्यानंतर त्याला थोडीशी तहान लागल्यासारखी वाटायला लागली. आता तो हॉटेलवर त्याने पाणी वगैरे पिलेलं जेवताना, तरी देखील त्याला तहान कशी काय लागली त्याला कळत नाही. त्याने स्वतःच्या बॅगेतली जी पिशवी होती ना, त्या बॅगेतली जी बाटली होती, ती त्याने पाहिली तर त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. तर तो म्हणाला, की आता कुठेतरी दुकान असलं आणि टपरी असली ना, तर मग तिथे पाण्याची बॉटल घ्यावी. कारण तो पर्यटन केंद्र आहे, त्यामुळे वाटेत टपऱ्या वगैरे चालू असतात बऱ्याच उशिरापर्यंत. तर तो म्हणाला, कुठेतरी टपरी उघडी मिळाली, सुरू असेल तर तिथे पाणी घेऊन. काही अंतर पुढे गेल्यानंतर रस्त्यापासून एक 20-25 फूट अंतरावरती एक छोटीशी टपरी त्याला दिसली. तिथे एक बल्ब लावलेला आणि ती लाईट चालू होती. तर हा तिथे त्या टपरीसमोर थांबला आणि म्हणाला, की इथे जाऊन पाण्याची बॉटल असेल तर चौकशी करावी आणि घ्यावी. गाडी त्याने टपरीसमोर थांबवली रस्त्यावरती आणि तो सरळ 20 फूट थोडासा असा उंचावरती असा भाग होता. त्या उंचावरती तो टपरीकडे गेला आणि टपरीकडे त्याने पाहिलं तर एक बाई त्या टपरीमध्ये एकटीच होती. आता एकटीच बाई म्हटल्यानंतर आता 12, 12:15 वाजले होते. पण त्याच्या मनामध्ये थोडासा संशय आला, की रात्री 12:15 वाजता एकटीच बाई टपरीमध्ये कसे काय असेल? एखादा पुरुष असता तर ठीक होतं. परंतु ही बाई या टपरीमध्ये आता 12, 12:15 वाजता काय करते? आणि दुसरी गोष्ट, त्या टपरीच्या आजूबाजूला तो निर्मनुष्य एरिया होता. दोन्ही बाजूला घरं नव्हती.
ते माळरान होतं, त्याच्यावरती गवत वाढलेलं, आजूबाजूला मोठमोठी झाडं होती आणि तो रस्ता कुडाळकडे गेला होता. तरी देखील हा म्हणाला की आपल्याला काय करायचंय, पाण्याची बॉटल घ्यायची आणि आपण निघायचं. तर तो पुढे त्या टपरीकडे गेला आणि त्या बाईला त्याने विचारलं की हो, पाण्याची बॉटल आहे का तुमच्या दुकानामध्ये? तर ती म्हणाली हो आहे, किती देऊ? तो म्हणला एक बॉटल द्या मला, एक अर्धा लिटरची म्हणून. तर ती बाई म्हणाली हो ठीक आहे देते म्हणून. आणि ती पाण्याची बॉटल त्या बाईने हातामध्ये धरली आणि पुढे केली प्रकाशच्या दिशेने. आणि प्रकाशने एका हातामध्ये ₹20ची नोट धरली होती तिला देण्यासाठी. आणि जशी त्याने हातातील बॉटल आहे ना पकडण्यासाठी म्हणून आपला हात पुढे केला ना, तर ती बॉटल त्या बाईने पकडलेली हातामध्ये आपल्या ना, तर तिच्या हाताची नखं ना अशी टोकदार पुढे अशी वाढल्यास सारखी त्याला दिसली आणि हात असा एक विचित्रच थोडा ओबड-धोबड असतो ना, तसा हात त्याला दिसला. आणि ह्याला थोडंसं विचित्र वाटलं की ह्या बाईची नखं अशी काय एवढी वाढली आहेत म्हणून, आणि हात पण हा विचित्र कसा तरी दिसतोय म्हणून. तरी देखील त्याने ती हातातली बॉटल घेतली आणि मग त्याने ते ₹20ची नोट होती ती त्या बरणीवरती ठेवली, समोरच्या बरणीवर त्या चॉकलेटच्या त्या. आणि त्या बरणीवरनं नोट सरळ खाली पडली जमिनीवरती. जमिनीवरती जशी नोट पडली ना, तशी ती उचलण्यासाठी म्हणून प्रकाश खाली वाकला आणि जसं त्याने ती जमिनीवरची नोट उचलताना समोरच्या त्या च्या पायांकडे पाहिलं ना, तर तिचे पाय देखील असे काहीतरी वेडे-वाकडे आणि त्याच्या पायाची नखं देखील हाताच्या नखाप्रमाणे तिच्या वाढलेली होती. ह्याला आता ह्या सगळ्या गोष्टी विचित्र वाटायला लागल्या, की काय प्रकार आहे? एखाद्या माणसाची नखं आणि एखाद्या बाईने जरी नखं वाढवली ना, तरी काही लिमिट असतं त्याला वाढवण्याचं. पण हिची नखं अशी पुढे टोकदार आलेली वेडी-वाकडी होती आणि हात आणि पाय असे ओबड-धोबड होते. त्याला थोडंसं विचित्र वाटलं. त्याने ती ₹20ची नोट पुन्हा एकदा टेबलवरती त्या बरणीवरती ठेवली आणि तो निघाला. म्हणाला मरू दे ते ₹10 आणि कसं तरी एकदा आपण निघावं इथून असं त्याला वाटायला लागलं. तेवढ्यात ना हा गाडीकडे येणार, तेवढ्यात त्या बाईने त्याला त्या टपरीतून हाक दिली, "अहो तुम्ही जाताय कुठे?" तर तो म्हणाला, की "मी मालवणातून आलोय, मी कुडाळला जातोय माझ्या घरी. मला तुम्ही सोडाल का पुढे? एक 3 किलोमीटर, 2.5-3 किलोमीटरवरती माझं घर आहे आणि तिथे मला जायचंय." तर तो म्हणाला, की "तुम्हाला कोण न्यायला वगैरे येत नाही का?" तर ती म्हणाली, "नाही, मला कोण न्यायला येत नाही आणि मी काही एकटी घाबरत नाही इथे या टपरीवरती. उलट मी सगळ्यांना घाबरवते, पण मी काय घाबरत नाही. तर मला तुम्ही सोडाल का?" हे तिचं सगळं बोलणं ऐकून प्रकाश थोडासा विचार करू लागला, की ही अशी काय बोलते विचित्र. तर तो म्हणाला, की "नाही हो, मला डबल सीट घेता येत नाही, त्यामुळे मी तुम्हाला नाही नेऊ शकत." तर आता ना प्रकाश तिला टाळत होता नेण्यासाठी, कारण तो एकंदरीत प्रकार त्याला थोडासा विचित्र वाटत होता, काहीतरी वेगळा वाटत होता. म्हणून तो असं तिला टाळत होता नेण्यासाठी म्हणून. परंतु ती बाई म्हणाली, की "नाही हो, तुम्ही मला नेलात नाही ना, तर मला चालत जावं लागेल. कारण माझ्या घरी कोण नाहीये मला इथे न्यायला येण्यासाठी म्हणून." तर प्रकाशने पुन्हा एकदा विचार केला, की खरोखरच तिची तशी परिस्थिती असेल तर जाऊ आपण तिला घेऊन. तर मित्रांनो, मग प्रकाश म्हणाला, की "ठीक आहे, मग चला तुम्ही टपरी बंद करा लवकर आणि चला माझ्यासोबत." आणि तो गाडीवरती येऊन बसला रस्त्यावरती आणि ती बाई ना नंतर सरळ त्या टपरीतून सरळ खाली उतरली आणि प्रकाशच्या दिशेने यायला लागली. टपरी वगैरे तिने काही बंद केली नाही. तो सगळा उघडच होतं ते टपरी सगळी. त्याचे लावलेल्या बरण्या, तो उजेडासाठी लावलेला बल्ब, हे सगळं बंद न करता ती सरळ याच्याकडे यायला लागली. तेव्हा प्रकाश तिला म्हणाला, की "अहो, ते दुकान तरी बंद करा, ती टपरी तरी बंद करा. ती उघडी ठेवून तुम्ही कशा काय जाणार आहात माझ्यासोबत?" तर ती म्हणाली, "अहो, मी टपरी बंद करत नाही. टपरी माझी रात्रभर सुरूच असते आणि या टपरीकडे येण्याची कोणाची हिंमत नाहीये. त्यामुळे मी टपरी कधी बंद करत नाही." आता हा सगळा प्रकार पाहून आता मात्र प्रकाश घाबरला आणि त्याला काही गोष्टींची चाहूल लागली. तो म्हणाला, की "आता इथे थांबायचं नाही. हा काहीतरी विचित्र प्रकार आहे. ही बाई नाहीये, ही काहीतरी अदृश्य शक्ती आहे किंवा ही भुताटकीचा काहीतरी प्रकार आहे." त्याने किक मारायला सुरुवात केली. तो किक मारतोय, मारतोय, मारतोय. गाडी काही स्टार्ट होईना. थंडीचे ते दिवस होते. जर्किन घातलेले त्याने, हातपाय सुन्न झाले याचे. तरी तो किक मारतोय. गाडी सुरू होईना. 10-12 किक नंतर देखील गाडी सुरू झाली नाही. म्हणून त्याने आता मागे वळून पाहिलं, की बाई आता
बऱ्यापैकी जवळपास आली होती गाडीच्या. आणि असं म्हणताना त्याने देवाचं नामस्मरण केलं, की देवा एकदा गाडी सुरू होऊ देत आणि मी इथून निघून जाऊ देत. आणि मित्रांनो, त्याच्या सुदैवानं गाडी सुरू झाली. जशी त्याने गाडी सुरू झाली तशी गिअर टाकला आणि तो निघाला पुढे. जसा तो मित्रांनो निघाला तसून ती बाई मागून ना त्याच्या जोरदार ओरडली, "ए जाणार कुठे? थांब, मला घेऊन जा, नाहीतर मी तुला पुढे जायला देणार नाही. मला इथे ठेवून जातोयस काय?" असा तिचा तो आवाज ऐकून 100 फूट पुढे जाऊन मग प्रकाश थांबला आणि त्याने मागे वळून पाहिलं गाडीवरून. गाडी सुरूच आहे. मागे वळून पाहिलं तर त्या बाईचा आता ना पूर्ण चेहरा बदलला होता. पांढरे शुभ्र केस, पांढरी शुभ्र साडी, डोळे देखील पांढरे शुभ्र. त्या चांदण्याच्या प्रकाशामध्ये त्या बाईचे डोळे असे चमकल्यासारखे त्याला वाटले. आणि हा तिचा एक विद्रूप चेहरा पाहून प्रकाश घाबरला. तो म्हणाला, की हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. आपण इथे थांबता नाही. पुन्हा एकदा त्याने गाडीचा गिअर टाकला आणि तो सुसाट निघाला तिथून. तर जसा तो निघतोय ना त्याच्या मनामध्ये विचित्र प्रकार म्हणजे एक विचार यायला लागले, की काय हा प्रकार आहे? हा काहीतरी भुताटकीचा प्रकार आहे. आपण झक मारली आणि तिथे त्या टपरीवरती पाणी घेण्यासाठी म्हणून थांबलो. तो फुल स्पीडमध्ये 55-60च्या स्पीडमध्ये चाललाय. तर ती बाई ना त्याच्या मागनं सतत धावते आणि जोरदार ओरडते, "हे जाणार कुठे? मला ठेवून जातोस का? मी तुला पुढे जायला देणार नाही." असं ती ओरडत होती. तसे याच्या हृदयामध्ये धडधड वाढली. याचे हात-पाय अजूनही थंडगार पडले. आणि तो मागे वळून पाहतो तर ती बाई धावताना दिसते. आता हा 1-2 किलोमीटर पुढे आला आणि मागे वळून पाहतो तरी देखील ती बाई त्याला त्या गाडीच्या मागे धावताना दिसते 25-30 फुटावरती. हा म्हणतो, की मी एवढ्या स्पीडमध्ये गाडी चालवतोय, ही बाई कशी काय धावते माझ्या आणि हे कसं शक्य आहे? आता पूर्ण घाबरला होता. आणि त्याने आता पुढे आल्यानंतर मग आता वळणावळणाचा रस्ता सुरू झाला. आणि त्या वळणाच्या रस्त्यावरती ह्याला काही गाडीला स्पीडमध्ये गाडी ह्याला चालवता येईना. थोडासा स्पीड याचा कमी झाला. आणि जसा कमी झाला ना, तसा हा मात्र त्या आरशामध्ये बघतोय आपल्या गाडीच्या टू व्हीलरच्या. तर ती बाई मागे धावताना त्याला दिसते. ती धावते. पण आता मात्र याची पाठी पाहण्याची डेअरिंग नव्हती. आणि तो वळणावळणाचा रस्ता, गाडीचा स्पीड कमी झालेला. आणि अचानकपणे ती आरशामध्ये दिसणारी बाई त्याला बंद झाली दिसायची. आणि तो म्हणाला, की ठीक आहे, आता ही बाई बंद झाली म्हणजे इथे काय आता घाबरण्याचं कारण नाही. कारण मित्रांनो, अशा काही जागा असतात, अशा काही ठिकाणं असतात ना, तिथे अशा अदृश्य शक्ती किंवा वाईट शक्ती, अतृप्त आत्मा यांचा वावर असतो. सगळ्याच ठिकाणी असतो असं नाही. तर काही पुढे अंतर गेल्यानंतर मात्र त्याला ती बाई काही दिसेना किंवा तिचा आवाज त्याला येईना. आणि ह्याने सुटकेचा निश्वास टाकला, की ठीक आहे, चल आता आपण ह्या सगळ्या घटनेतून वाचलो. आणि तो आता चाललाय आणि एक असं मोठं वळण होतं. त्या वळणावरती आल्यानंतर त्याला मात्र ती अचानक बाई आता समोर दिसली रस्त्याच्या मधोमध. हा घाबरला आणि ह्याने गाडीचा थोडा स्पीड कमी केला. परंतु याच्या मनामध्ये विचार आला, की पाठी कसं जायचं? पाठी तर ती टपरी होती, तिथे ती बाई दिसली होती आणि आता ही समोर दिसते. आता पाठी जाण्यात काही अर्थ नाही. या बाईला कसं तरी एकदा कडेने गाडी घ्यायची आणि समोर निघून जायचं. आणि आता देवाचं नामस्मरण सुरू केलं आणि तो म्हणाला, की "देवा, मला ह्या सगळ्या गोष्टीतून वाचव." आणि तो देवाचं नामस्मरण करत त्या बाईच्या बाजूने त्याने गाडी वळवली आणि सरळ समोर निघून गेला. आता पुढे देखील वळणावळणाचा रस्ता होता. आता मात्र त्याला ती बाई पुन्हा एकदा ओरडताना दिसली. परंतु ती आता एक जाग्यावरती थांबली होती आणि जोरजोरात ओरडत होती, "ए थांब, मी तुला पुढे जायला देणार नाही. मला सोबत घेऊन चल, नाहीतर मी तुला पुढे जायला देणार नाही." परंतु आताचा प्रकार वेगळा होता. ती एका जागेवरती उभी होती. आता तो आरशात पाहतोय. हळूहळू तिच्या जी आकृती होती किंवा तिचा जो आकारमान होता ना, तो हळूहळू कमी होत गेला. आणि अचानक ती दिसेनाशी झाली. पुन्हा एकदा ह्याला थोडं बरं वाटलं. आता ते वळणं घेत पुढे गेल्यानंतर मालवण आणि कुडाळच्या मध्येच एक कासारटक्का म्हणून देवस्थान आहे. आणि त्या देवस्थानाच्या तिकडे थोडीशी शेड बांधलेली आहे आणि तिथे बरेच लोक दर्शनासाठी येतात किंवा नवस बोलण्यासाठी येतात, नवस फेडण्यासाठी येतात. ते जागृत देवस्थान आहे कोकणातल्या सगळ्या लोकांना माहिती आहे कासारटक्का हे देवस्थान कसं आहे किंवा किती जागृत आहे ते. आणि इतरही लोकांना माहीत असेल, की ते पाळण्याचा नवस किंवा असे काही वेगवेगळे नवस केले जातात. आणि ते फेडण्यासाठी म्हणून तिथे ती शेड बांधली आहे. त्या शेडच्या आजूबाजूला ती पाळणी वगैरे, खेळणी अशी अडकवलेली असतात. जे नवस बोलतात ते नवस पूर्ण झाल्यानंतर तिथे ते वस्तू ती लटकवली जाते त्या शेडमध्ये.
तर त्या शेडच्या तो समोर आला देवस्थानाच्या बरोबर आणि त्याने गाडी थांबवली. आता त्या देवस्थानाकडे त्याने पाहिलं डाव्या साईडला, तर देवस्थानाच्या समोर एक मिणमिणता दिवा पेटत होता आणि तो दिवा पाहिल्यानंतर ह्याच्या मनामध्ये थोडीशी ऊर्जा निर्माण झाली आणि हा थोडासा म्हणायला लागला की ठीक आहे, दिवा पेटतो, आता देवाला नमस्कार करायचा आणि पुढचा प्रवास मग करायचा. तिथून परत पुढचं अंतर नाही म्हटलं तरी 20-1 किलोमीटरचं होतं. आता हा गाडीवरून उतरला. गाडी त्या देवस्थानाच्या बरोबर समोरच लावली, कारण ते देवस्थान रस्त्याला लागूनच आहे आणि तिथे म्हणाला की आतमध्ये जायचं, घंटा वाजवायची आणि देवाला नमस्कार करायचा आणि निघून जायचं पुढच्या प्रवासामध्ये. तर हा तिथे उतरला गाडीवरनं आणि 2-3 पायऱ्या आहेत त्या चढल्या आणि त्याने घंटा वाजवली. जशी घंटा वाजवली ना, तशी त्या देवस्थानाच्या बाजूलाच एक घोंगडीवरती म्हातारा माणूस झोपला होता. म्हणजे एकदम म्हातारा, त्याची काठी होती त्याच्या बाजूला ठेवलेली आणि घोंगडी पसरून तो तिथे झोपला होता. धोतर लावलं होतं आणि एक सदरा घातलेला आणि त्या घंटीच्या आवाजाने तो म्हातारा माणूस उठला आणि घोंगडीवरती बसला. आता तो दिवा पेटतोय देवस्थानाच्या समोर. त्या दिव्याच्या उजेडामध्ये त्या म्हाताऱ्या माणसाने त्या प्रकाशकडे पाहिलं आणि त्याला विचारलं, "अरे बाळ, एवढ्या रात्री तू कुठे जातोयस आणि इथे रात्री या देवस्थानाकडे कसा काय आलास तू?" तर तो म्हणालो, "आजोबा काय सांगू तुम्हाला, अहो माझ्या बाबतीमध्ये एक विचित्र प्रकार घडला हो. तिथून 4-5 किलोमीटर अंतरावरती मी पाण्याची बॉटल घेण्यासाठी एका टपरीकडे थांबलो. तर तिथे असा भयानक प्रसंग माझ्या बाबतीमध्ये घडला." आणि तो सगळा प्रसंग त्याने त्या आजोबांना सांगितला. त्याला आता त्या आजोबांचा आधार वाटू लागला आणि सगळ्या गोष्टी मनातल्या त्याने जशाच्या तशा त्या आजोबांना सांगितल्या. तर ते आजोबा म्हणाले की "अरे बाळा, इकडे इकडे 5-6 किलोमीटर आणि मागे 7-8 किलोमीटर कुठे टपरीच नाहीये. हे निर्मनुष्य सगळा एरिया आहे, माळरान आहे पूर्ण आणि हा जंगलातून गेलेला रस्ता आहे. इथे टपरी वगैरे काही नाही. तुला कुठे टपरी भेटली?" आता हे सगळं ऐकून पुन्हा एकदा प्रकाशच्या पायाखालची जमीन सरकली आणि तो घाबरला आणि म्हणला की "आजोबा, असा प्रकार झाला हो माझ्या बाबतीमध्ये आणि आता म्हणून ह्या देवस्थानाला नमस्कार करून जावं म्हणून मी इथे थांबलो. आणि आता मला भीती वाटते पुढे जायला. मी काय करावं मला समजत नाहीये. ती बाई पुन्हा एकदा मला दिसली तर समोर." तर ते आजोबा म्हणाले, "तू काही घाबरू नकोस. आता तू या देवस्थानाकडे आलायस ना, आता तुला काही घाबरण्याची गरज नाही." आणि त्या आजोबांनी तिथे जी अगरबत्ती लावतात ना, तिथला जो बुक्का असतो ना, तो घेतला आणि त्या प्रकाशच्या डोक्याला लावला आणि सांगितले, "आता तू निश्चिंत जा. आता तुला कसलीच चिंता नाही आणि आता तुला कोण दिसणार पण नाही. बिनधास्त जा. सुखरूप पोहोचणार तू तुझ्या घरापर्यंत." प्रकाश म्हणाला की "नाही आजोबा, पण मला खूप भीती वाटते. मी एकटाच आहे आणि अजून 20 किलोमीटर अंतर जायचं आहे." त्या आजोबांनी पुन्हा एकदा त्याच्या पाठीवरती असा हात मारला आणि म्हणाले की "बाळा, काही घाबरू नकोस. तू बिनधास्त जा. कोण काही करणार नाही तुला. हा जो अंगारा लावलाय ना मी, आता तुझ्या बाबतीमध्ये काही विचित्र घडणार नाही किंवा कोणतीही शक्ती तुझ्या समोर येणार नाही." आता ह्या सगळ्या गोष्टी त्या आजोबांच्या ऐकून ना प्रकाशला थोडीशी ऊर्जा मिळाली आणि तो थोडासा सावध झाला आणि म्हणला की "ठीक आहे आजोबा, येतो मी." आणि त्याने देवस्थानाला पुन्हा एकदा पाया पडला आणि ते जे आजोबा बसलेले ना घोडीवरती, त्यांच्या एकदा पुन्हा पायाला हात लावला, नमस्कार केला आणि तो खाली आला. त्याने गाडीचे किक मारली आणि तिथून तो निघाला आणि निघाले. पुन्हा तो वळणावळणाचा रस्ता आहे. आता त्याला पुन्हा वाटायला लागलं की आता पुढच्या वळणावरती ती बाई दिसेल की काय? आता ती आपल्याला आरशात दिसेल की काय? मागून हाक मारेल की काय? ह्याच्या मनामध्ये विचित्र विचार येतायत. आणि मित्रांनो, असं करत हळू-हळू त्याच्या मनातून ती भीती गायब झाली आणि हा कधी घरी पोहोचला ना त्यालाच समजलं नाही. आता घराकडे येईपर्यंत 1:30 पावणे 2 वाजले होते. आई-वडील दोघेही जागे होते याची वाट पाहत, कारण हा अजून आला नव्हता. पण आणि मित्रांनो, एक अशी गोष्ट आहे तिथे, त्या पहिल्या 15 किलोमीटरमध्ये त्या देवस्थानाच्या आजूबाजूला ना रेंज नाहीये. बऱ्याच वेळा तिथे रेंज नसते मोबाईलला. त्यामुळे वडील त्याला कॉन्टॅक्ट करत होते, पण त्याला कॉन्टॅक्ट होत नव्हता आणि हा आता घरी पोहोचला. आई-वडिलांनी सांगितलं की "बाबा, आई, मीटिंग लेट झाली भरपूर म्हणून मला यायला उशीर झाला. त्यामुळे आता झोपा तुम्ही" म्हणून. आणि ह्याने कपडे वगैरे काढले, फ्रेश झाला आणि अंथरुणावरती पडला हा. पण अंथरुणावरती पडल्यानंतर याला झोप येईना. जो घडलेला प्रकार, ती बाई, तिचा विद्रूप चेहरा, ती नखं वाढलेली, तो सारखा त्याच्या डोळ्यासमोर येऊ लागला आणि याला झोप येईना. परंतु तो पुढचा जेव्हा प्रसंग आठवायचा ना, त्या देवस्थानाकडे आलो मी, तिथे झोपलेले ते बाबा, तो लावलेला अंगारा, त्यांनी जे मला सांगितलं की "तुला आता कोणती वाईट शक्ती तुझ्या बाबतीमध्ये काही करू शकणार नाही. हा अंगारा लावल्यानंतर काही तुझ्या बाबतीमध्ये वाईट होणार नाही." तर मित्रांनो ना,
त्या गोष्टीची आठवण झाल्यानंतर तो पुढचा प्रसंग त्याला नंतर मग तो त्याच्या अंगामध्ये धीटपणा यायचा, की हो खरोखरच तो अंगारा लावला त्या आजोबांना मी नमस्कार केलो, देवस्थानाला नमस्कार केला आणि मी इथून निघालो तर खरोखरच मला पुढे काहीच दिसलं नाही. ती बाई पण दिसली नाही, आरशात दिसली नाही, मागे दिसली नाही, समोर दिसली नाही. असा काहीतरी विचित्र प्रकार त्याच्या बाबतीमध्ये घडला आणि मग त्याला वाटलं, की अरे, त्या रात्री तर आपल्याला त्या कासारटक्क्यात जो देवस्थान आहे त्या देवस्थानापैकी जी पॉझिटिव्ह शक्ती आहे ना, त्या शक्तीनेच आम्हाला त्या म्हाताऱ्या माणसाच्या रूपामध्ये दर्शन दिलं नाही ना, असं त्याच्या मनामध्ये सारखं यायला लागलं. आणि तो दुसऱ्या दिवशी उठला, अंघोळ वगैरे केली आणि कुडाळातून त्याने हार वगैरे नारळ घेतला आणि तो पुन्हा एकदा त्या देवस्थानाकडे पुन्हा आला दुसऱ्या दिवशी सकाळी आणि तिथे येऊन नारळ, अगरबत्ती लावून त्याने गाऱ्हाणं केलं, की असं-असं माझ्या बाबतीमध्ये रात्री प्रकार घडला होता आणि त्यातून मग मी इथला अंगारा लावला त्या आजोबांचा नमस्कार पायाला हात लावून नमस्कार केला. त्यानंतर मी सुखरूप घरी पोहोचलो. त्याबद्दल देवा तुझे धन्यवाद. असे धन्यवाद म्हणजे ते व्यक्त करण्यासाठी म्हणून तो तिथे आला होता. पण त्या दिवशी त्या देवस्थानाकडे कोणी नव्हतं. ते सगळं लटकवले, ती पाळणी, ती सगळे जे नवस करण्यासाठी फेडतात त्या सगळ्या वस्तू तिथे होत्या. तिथे तो दिवा पेटत होता. त्याने पुन्हा एकदा त्या दिव्यात तेल ओतलं, तिथे अगरबत्ती लावली, पुन्हा एकदा नमस्कार केला आणि तो घरी निघून आला. तर मित्रांनो, असा हा एक सुखद अनुभव आणि एक पहिला एक विचित्र वाईट अनुभव त्याच्या बाबतीमध्ये पूर्ण त्या प्रवासामध्ये घडला आणि ही गोष्ट त्याने मला 4-5 वर्षापूर्वी सांगितली होती. तर ती माझ्या लक्षात होती, ती मी तुम्हाला तशीच्या तशी सांगण्याचा प्रयत्न केला. तर कथा तुम्हाला कशी आवडली किंवा तुमच्या काही त्या देवस्थानाशी निगडीत काही अनुभव असतील, कासारटक्काचे देवस्थान आहे कुडाळ मालवण रोडला, तर ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा. कोकणामध्ये अशी बरीच देवस्थानं आहेत, जिथे तुम्हाला दैवी साक्षात्कार पाहायला मिळतात. अशी बरीच देवस्थानं आहेत. 3-4 अनुभव असे माझ्याकडे आहेत लोकांचे, ते मी तुम्हाला या चॅनलवरती सांगेन. जी कोकणातली देवस्थानं कशी जागृत असतात ना, ते त्या निमित्तानं तुम्हाला कळेल. तर ही मित्रांनो कथा तुम्हाला कशी वाटली नक्कीच कमेंट करून सांगा. तुमचे काही अनुभव असतील त्या देवस्थानाशी निगडीत ते देखील कमेंट करून सांगा. आणि जो प्रकाश आहे ना, तो आता मुंबईमध्ये त्याची ट्रान्सफर झाला. तो सध्या मुंबईमध्ये राहायला असतो. तर ही कथा त्याने सांगितली होती, ती आज मी तुम्हाला सांगितली. जर चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर माझी विनंती आहे, चॅनल आजच सबस्क्राईब करून घ्या. म्हणजे इथून काही असे अनुभव असतील ते तुम्हाला या चॅनलवरती ऐकायला मिळतील. मी दिलीप आजपर्यंत आपल्या सर्वांची मनापासून रजा घेतो. धन्यवाद.